भाई चल बस झाला व्यायाम खाली चल. No, no, I'm not going. चल ना भाई भूक लागली आहे मस्त इडली आणली खाऊया चल. I'm not hungry. You go. भाई तुला खरी गंमत माहिती नाहीये चल. What गंमत? कळेल कळेल चल खाली. I am not going down. अरे तिकडे उभं राहून काय होणार आहे ती तिकडे येणार आहे का आणि समोर आली तरी बोलणार आहे का नाही आली हा नाही आली अजून. कोण बस काय भाई हा बस आपल्याला माहिती आहे ना तू सईला शोधतोय. Let's go. Go around. I'll come later. लवकर ये पण. Yeah, go around fast. सई सत्यानाश. कुठं निघालीस? ते रिचाकडे जाऊन येते जरा. रिचाकडे? नाही तसं काही फार महत्वाचं नसणार. चल ये बैस. काही काम होतं आप्पा? आता काही काम असलं तरच तू आपणशी बोलणार आहेस का? नाही नाही असं काही नाही. नाही आहे ना? ये जरा आपण गप्पा मारूया. ये बैस बैस. ज्येष्ठ नागरिक संघात तुझे ते मराठीचे प्राध्यापक भेटले होते. काय नाव बरं त्यांचं? प्राध्यापक गोखले. हा प्राध्यापक गोखले. खूप कौतुक करत होते तुझं. मी म्हटलं माझे संस्कार आहेत तिच्यावर. आता मराठीतलं सुवर्ण पदक तिला नाही मिळणार तर मग आणखीन कोणाला मिळणार? पुढल्या महिन्यात त्यांचं पुस्तक छापून होत आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मी त्यांना सांगितलं की येईन मी त्या उद्घाटनाला. मी नक्की येईन. काम थांबला माझं. I'm waiting for her and she's not even bothered. आई तुला पाहिजे इडली? शेवटचं विचारतोय. What idli? I told you before I don't want idli. ठीक आहे ना बाई. एवढा कशाला चिडतो तू? रिलॅक्स शांत. हा बाई इडली सोडून हे काम चाललंय काय? माझ्यापासून कशाला लपवाछपवी करायची? I'm not hiding anything. Editing करता डॉक्युमेंटरीचं. हा भाई ये मॅटर अलग आहे म्हणून तुझी एवढी चिडचिड होते. हा चिडचिड नाही करत मी. I'm not doing चिडचिड. Alright fine. थोडं होतं चिडचिड but reason ते नाही. मग काय? चिनूचं काय? Chinu has participated in the elocution competition. वक्तृत्व स्पर्धा. So he has participated in that. That's our tension. I'm worried about him. तू कशाला लोड घेतो? होईल ना त्याचं पाठांतर. तू कशाला चिडचिड करतो? Again, I am not doing चिडचिड. I'm not angry. I'm not upset. Do I look angry to you?
Don't laugh. Stop it. भाई हा मॅटर वेगळा आहे. तुला त्या चिनूचा टेन्शन नाहीये. सई तुला न सांगता निघून गेली ना, त्याचा तुला राग आलाय. भाई माझ्याकडे तरी कबूल कर. भाई तू एक काम कर. What? ती आली ना की बोल तिच्याशी आणि बोलून मॅटर संपव. You're right. साईशी बोलणार. मग No. नाही बोलणार. का? कसलं दुःख झालंय तुला? Go, sit down. Go. Finish your idli and stop talking to me. हे काहीतरी डेंजर प्रकरण आहे. मी शाळा आणि महाविद्यालयात मी तर प्रत्येक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलंय. तुला सांगतो आमच्या काळी मी बघते आप्पा. नको सांग, मी बघतो कोण आहे ते. नमस्कार. हा बोला अभ्यंकर. आज कशी काय आठवण काढलीत? हो मलाही यायचंय त्या व्याख्यानमालेला. आप्पा मी निघू? नाही पत्ता बदललाय. हो म्हणजे त्या मार्गावरनं सरळ गेलो ना की एक सभागृह लागतं. तिथेच आहे म्हणे यंदाची व्याख्यानमाला. हा त्या मार्गाने सरळ चौकात गेलो की इमारत आहे. नाही अहो हे बघा, मी तुम्हाला सांगतोय डाव्या हाताला आणि तुम्ही उजव्या. हा बरोबर आहे तिथेच. आप्पा मी निघू? हो जा तू जा, आपण नंतर बोलूया. हा जा. हा बोला अभ्यंकर. म्याव. Sai's here. अरे काय झालं भाई? Nothing. नाही जाणार मी. का? नाही भेटायचं तिला. अरे पण तिने विचारलं तर काय सांगू? Tell her मी गाडी नाही. Go. हा बाई तिने विचारलं कुठे गेलाय तर मग काय सांगू? काय सांगणार? काय सांगणार? तेच काय सांगणार? Tell her any damn thing. डॅम काय डॅम? Tell her anything. Go. अरे पण Go. हाय से नचिकेत कुठे आहे? भाई बाहेर गेलाय. बाहेर म्हणजे कुठे? बाहेर म्हणजे बाहेर. अहो तेच बाहेर म्हणजे कुठे? ते बाजारात गेलाय भाजी आणायला. नाही शक्यच नाही. शक्य नाही. अरे खरंच गेलाय. नाही हो, भाजी कशाला आणायला जातील ते? तुम्ही स्वयंपाक करता का घरी? पण आता त्याने ठरवलंय. असं अचानक कसं ठरवलं? आता त्याने ठरवलंय, त्याला मी काय करणार? नाही मला माहितीये ते आतमध्येच आहेत. नाही तो घरात नाहीये. तू येऊन चेक कर पाहिजे तर. मी जातो त्याला लपवतो मग तू ये. हा? मी जातो तुला बोलवतो मग तू ये. हा ये. दिगंबर अरे असे का वागतायत नचिकेत? जाऊन बघायलाच हवं. आजी बघू दे ना. अरे काय रे चिनू, असं काय करतो? दाखव ना. लाडोबायस ना तू आमचा. असं करणार? अगं पण नाही. अगं नाही काय ते? अरे ते बघ ना. अप्पा माझं भाषण झाल्यावर सगळ्यांनी अशाच टाळ्या वाजवल्या आणि मग प्रमुख अतिथींनी मला 100 रुपये दिले. काय सांगतोस चिन्मयानंदा? कमाल झाली नाही? मला तर खरंच वाटत नाहीये माझा मुलगा हे असं काहीतरी करू शकतो. बघ
उगाच ओरडत असतेस त्याला. गुणी आहे ग तो. काय हो वहिनी? अहो ऐकलत का? हा वक्तृत्व स्पर्धा जिंकून आलाय. थांबा थांबा थांबा, आधी कितवा क्रमांक मिळवलाय ते मला कळू देत. हे बघा, पहिला. काय? बघू 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 बघू. हा, अरे हो, खरंच की. अरे पहिला क्रमांक पटकावलास. अरे पण मी लिहून दिलेलं साधं तुला पाठही होत नव्हतं. 2 ओळी अर्धा तास खोकत होतास तू, आणि मग एवढी मोठी 2 पानं तुला कशी काय पाठ झाली इतक्या कमी वेळात? आप्पा, मी तुमचा नातू आहे, मला नाही तर कोणाला पाठवेल? हो रे बाबा हो. पण चिन्मयानंदा, एवढं सगळं कुठून आणि कधी शिकलास रे? हो खरंय. आणि आज याची दृष्टच काढायला पाहिजे. खूप खूप अभिनंदन खादाड बोक्या. सगळ्यांनी मला विचारलं, हे तुला कोणी लिहून दिलं? मी सांगितलं, विश्वासराव केतकरांचा नातू आहे मी. चिन्मयानंदा, अरे तुझ्या वयाचा असताना आम्ही प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि मला आज माझं बालपण आठवलं. अरे आपल्या घरची भिंत ही सुवर्ण पदकांनी अशी भरलेली होती. अहो पण आज चिन्मयानंदाचा दिवस आहे. हो ते तर आहेच. हो, आज जरा शिरा करा. हो हो. 2 बदाम आणि 2 बेदाणे घालून मनसोक्त खाऊया. बदाम किती घालायचे ते मी बघते. आजी, शिरा करताना ना भरपूर बदाम घाल. अरे तुला अभ्यासाचं पाठ होत नाही, मग हे सगळं कसं पाठ झालं तुला? मी जेम्स बॉन्ड आहे ना, म्हणूनच मला झालं पाठ. काय म्हणालात? अहो जन्मतःच बुद्धिमान आहे असं म्हणाला तो. नाही, वेगळं काहीतरी ऐकलं मी. अहो वय झालं की असं होतं कधी कधी. मानसी तू घेऊन जा ग याला. हा, देवाच्या पाया पडा, मी जरा जाऊन येतो. अहो तो चषक घेऊन कुठे निघाला? हेच दाखवायचंय सगळ्यांना, केतकरांची पुढची पिढी किती तयार आहे हे सगळ्यांना कळू देत. अहो पण हे सगळं करायची काय गरज आहे? गरज कशी नाही, स्वदेशी केतकरांचा नातू आहे, कळू देत सगळ्यांना. हो हो हो. वहिनी चला. चल रे चिनू. सई, नचिकेतकडे जाऊन ये. अगं पण आप्पा बाहेरच असतील, मी कसं जाऊ? अगं ते ज्येष्ठ नागरिक संघात गेलेत मिरवायला, ते काही येणार नाही तेवढ्यात. इकडचं मी बघते सगळं, तू जाऊन ये. बरं ठीक आहे, येते जाऊन मी. मी पण जरा मदत करते त्यांना. हो हो हो. ताई, अरे मला गिफ्ट काय देशील? छान गोष्टीचं पुस्तक देते, चालेल? चालेल, पण तूच वाचून दाखव. आळशी कुठला. बरं चिनू, मला सांग, तुला हे सगळं पाठ कसं झालं रे? अगं बाबांनी एक आयडिया केली. काय? काय नाही, नंतर सांगतो. अगं ताई, तो नचिकेत दादा तुला खूप मिस करत होता. काय? हे कोणी सांगितलं तुला? ते काही म्हणाले का? अगं कोणी सांगायची गरज आहे का? मी स्वतः ओळखलं. तू कसं ओळखलं? मी जेम्स बॉन्ड आहे ना. आगाऊ कुठला. उगाच काहीतरी मोठ्यांसारखं बडबड करत जाऊ नकोस. जा पळ. अगं सई, तू अजून इथेच आहेस? अगं चिनू बघ ना, म्हणे नचिकेत मला मिस करत होते असं म्हणत होता. काहीतरी बडबड करत असतो. आगाऊपणा फार वाढलाय त्याचा. पण आजी, काहीतरी झालंय हे मात्र खरं. म्हणूनच म्हणते जा आणि बघून ये. हो आलेच. जा जा जा. चला लगेच कामाला सुरुवात करूया, खूप वेळ वाया गेलाय. नचिकेत चला ना, आज खूप छान काहीतरी करूया तुमच्या डॉक्युमेंटरीसाठी. काय झालं, तुम्ही कोणीच काही बोलत का नाहीयेत? भाई बोलला बस झालं आता डॉक्युमेंटरीचं काम, नाही करायची त्याला. म्हणजे पेंडिंग ठेवणार आहे तो. काय भाई बरोबर ना? तो आज लॅपटॉप वर काम करणार आहे. इकडे सई. अरे न सांगता त्याला पुण्याला गेली ना
म्हणून त्याला राग आलाय. हो मला खरंच नाही जमलं सांगायला. जाऊ द्या, कामात आहेत ते. निघते मी. ऐक ना, तू ना बोल त्याच्याशी. ठीक आहे. रागावला असाल तर तसं सांगा, पण काही बोलायचंच नसेल तर मी. Say, wait. You could have informed me. मला काय आयडिया नाही. You broke the commitment. हो, पण माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. Why? You could have called me. नाही जमलं. खूप घाईत निघाले मी, आणि तिकडे जाऊन कळवणं पण शक्य नाही झालं मला. You could have at least said sorry. मी म्हटलं ना. कधी? दिगंबर मी नाही. बरं नसेल म्हटलं, आत्ता म्हणते. क्षमा करा मला. सॉरी. तुम्हाला समजून घ्यायचं नसेलच तर माझाही नाईलाज आहे. आणि काहीतरी आणलं होतं मी, पण आता कामच करायचं नाहीये म्हटल्यावर हे देऊन तरी काय उपयोग ना. निघते मी. अरे अरे भाई, असा का वागतोयस तू? काय झालं तुला? हा, ती तुला गिफ्ट देणार होती आणि तू असा कुचक्यासारखा वागलास. I am not कुचका. ती तुला सॉरी बोलत होती. जाताना तिला तुला सांगायचं पण होतं, पण नाही. कसला भाव आहे तुला? Oh God. Thinks I overreacted. It's my mistake. हा भाई, आता जा आणि लवकर थांबव तिला. ती बॉर्डर क्रॉस करून आप्पा कितकरच्या हद्दीत गेली ना, मग चान्स नाही मिळणार. Yeah, right. I thought तू गेला. मला माहित होतं तुम्ही इथे येणार म्हणून. Right now तू आला. I didn't talk to you properly. I was in a different mood. Weird वाटला असेल तुला, but anger control नाही झाला. I'm sorry. But you should have informed me before going. हो, मला माझी चूक मान्य आहे. Look, mistake point out नाही करायचं. I don't want any confessions. But hurt झाला खूप. That's it. हो, मीही तुमच्या जागी असते तर कदाचित मलाही वाईट वाटलं असतं. So you agree with me, right? हो. बरं, माझी चूक झाली म्हणूनच तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. क्षमा करा मला. Look, I don't want you to be sorry. Realize झाला तुला, that's it. हो, मला कळलं, पण आता हे गिफ्ट उघडून बघाल? Yeah, sure. This is nice, cute. हे काय? जातं. कुठे जातं? हो, जातं म्हणतात याला. Oh. ट्रेडिशनल इंडियन ग्राइंडर. Oh, nice. This is lovely. Thanks. क्षमा केली ना मला? सॉरी. बघा, आता खरंच सॉरी म्हणाले तुम्हाला. बरं चला, निघते मी. आप्पा येते. Yeah, sure. मला एक विचारायचं होतं. Yeah, go ahead. आमचा चिन्मयानंद म्हणत होता की तुम्ही मला खूप मिस करत होता. याला कसं कळलं? हा? I mean, why will I miss you, right? Maybe it's because of the documentary. तुम्ही का मिस कराल मला? चिन्मयानंद पण ना कहर आहे अगदी. I know. बरं चला, मी निघते. Yeah. काही म्हणाला? काय? कुठे काय? काहीच नाही. Nothing. येते मी. Yeah.